नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ ग्रामपंचायतने चक्क भोसले व काळे या पारधी समाज बांधवांवर केला मोठा अन्याय। शासनाकडून न्याय न मिळाल्यास करणार आत्महत्या। पारधी कुटुंबांची प्रतिक्रिया। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पारनेर। पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ ग्रामपंचायतने चक्क भोसले व काळे या पारधी समाज बांधवांवर मोठा अन्याय केला आहे अशी माहिती समोर येत आहे। शासनाकडून न्याय न मिळाल्यास आत्महत्या करणार अशी पारधी कुटुंबांची प्रतिक्रिया समोर येत आहे। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो, पण या तालुक्यामध्ये काही अशी गावं आहेत की त्या गावांमध्ये खूप बेकार राजकारण चालते। तसंच राजकारण पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ या ग्रामपंचायतने केले आहे। त्यांनी चक्क पारधी समाज बांधवांना गावातून हाकलून लावले आहे। ही घटना आता समोर आली आहे। सविस्तर वृत्त असे आहे की पारनेर तालुक्यामध्ये 2 ते 3 दिवसांपूर्वी अवकाळी गारांचा पाऊस झाला होता। त्या पावसामुळे पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये काही लोकांची पिके उद्ध्वस्त झाली, काहींची घरे उडून गेली। त्यामध्ये पारधी समाज बांधव, काळे कुटुंब व भोसले कुटुंब यांचे अतोनात नुकसान झाले आहे। या नुकसानीमध्ये त्यांची शेतातली 450 आंब्याची झाडे गारा पडल्यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत। तसेच त्यांचे 10 एकर कांद्याचे नुकसान झाले आहे। तसेच 10 ते 12 बकऱ्या मरण पावल्या आहेत। वारा जास्त असल्यामुळे त्यांची घरं उडून गेली आहेत। त्यामुळे हे कुटुंब पूर्णपणे बेघर झालं आहे। त्यांनी न्याय मिळावा यासाठी ग्रामपंचायतकडे धाव घेतली असता ग्रामपंचायतींनी त्यांना तिथून हाकलून लावले। त्यांना उलट सांगितले की तुम्ही तिथे राहू नका, तुमचा पंचनामा होणार नाही, तुमच्या जागेवर आम्ही सोलर पॅनल उभा करणार आहोत, त्यासाठी तुम्ही इथे राहू नका। या भोसले आणि काळे कुटुंबांनी आतापर्यंत ग्रामपंचायतच्या पट्ट्या भरल्या आहेत आणि त्यांचा तिथे राहत असलेल्या 19 एकर जमिनीवर महसूलचा ताबा असल्याचे कागदपत्रे सुद्धा आहेत। तरी सुद्धा त्यांना जाणून बुजून त्रास दिला जात आहे। त्यांना शासनाकडून आलेले घरकुल सुद्धा ग्रामपंचायतीने माघारी लावले आहेत। अशा प्रकारे हा जाणून बुजून पारधी समाज बांधवांना त्रास दिला जात आहे। त्यांनी आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल कोणाकडे न्याय मागावा, त्यासाठी त्यांनी डायरेक्ट राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे संपादक राहुल कुडनर यांच्याकडे धाव घेतली। त्यांना बोलावून घेतले, त्यांना सविस्तर माहिती सांगितली। त्यावेळी राहुल कुडनर यांनी डायरेक्ट जिल्हाधिकारी यांना फोन करून झालेली घटना सांगितली आणि झालेली नुकसान भरपाई त्यांना शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळावी यासाठी शासनाकडून लागेल ती मदत देणार असल्याचेही सांगितले। त्यावेळी जे दृश्य संपादक राहुल कुडनर यांनी पाहिले त्यावेळी त्यांना खूप वाईट वाटले। असं हे बेघर झालेलं कुटुंब आणि त्यांच्यावर खूप मोठा अन्याय चक्क ग्रामपंचायतने केला आहे। ही ग्रामपंचायत राजकीय दबावाखाली अनेकांचा जीव घेत आहे आणि अनेक लोकांना त्रास देत आहे। त्यामुळे या ग्रामपंचायतवर व ग्रामसेवक, सरपंच, तलाठी सर्कल व इतर सदस्य यांच्यावर योग्य ते शासनाच्या माध्यमातून कार्यवाही व्हावी आणि या गोरगरीब बांधवांचे पंचनामे करून शासनाच्या माध्यमातून यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती शासनाकडे राहुल कुडनर यांनी केली आहे। तर आपण काही या समाज बांधवांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत। हा जो समाज बांधव आहे हा गोरगरीब पारधी समाज बांधव आहे। यांना या गावातील लोक म्हणतात की तुम्ही चोऱ्या माऱ्या करतात, तुम्ही बेकार लोक आहेत, त्यामुळे तिथे राहू नका। हे गोरगरीब कुटुंब आहे आणि अशा गोरगरीब कुटुंबाला मानसिक त्रास या राळेगण थेरपाळ ग्रामपंचायतीने दिला आहे। या समाज बांधवांनी सांगितले आहे की जर आम्हाला शासनाकडून न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्व कुटुंब आत्महत्या करू आणि याला सर्वस्वी जबाबदार राळेगण थेरपाळ ग्रामपंचायत व शासन राहील, असेही त्यांनी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियाशी बोलताना सांगितले आहे। तर आपण पाहूयात नक्की काय म्हणाले आहेत बेघर झालेले कुटुंब, भोसले कुटुंब व काळे कुटुंब। राळेगण थेरपाळ ग्रुप ग्रामपंचायत, पारनेर तालुका, जिल्हा अहमदनगर। आपण पाहतात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आपण सध्या आहोत पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ या गावामध्ये आणि हे आपल्यासोबत आहेत आदिवासी बांधव आणि हे पारधी समाजाचे बांधव आहेत। यांच्यावर खूप मोठ्या प्रकारे अन्याय झाले आहेत आणि हा अन्याय म्हणजे असा हे खूप दुर्दैवी घटना आहेत या पारनेर तालुक्यातील। या ठिकाणी जे पारनेर तालुक्यातील जे राळेगण थेरपाळची ग्रामपंचायत आहे यांना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी जे पण लागणाऱ्या सुविधा आहे, ज्या पण योजना आहे या संवेदनापासून हे वंचित आहेत।
तर ह्या योजना शासनाने यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि ही जी पारधी कुटुंब आहेत तर या आत्ता 2-3 दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गारपीट झाली आहेत आणि गारपीट होऊन या ठिकाणी पाऊस असा झाला की यांच्या पिकाचा तोंडाला आलेला जो घास आहे तोच डायरेक्ट नष्ट झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारचं पीक यांच्याकडे उपलब्ध राहिलेलं नाही. यांची 450-500 झाडाची आंब्याची झाडं होती ती अख्खी नष्ट झाली आहेत. आपण पाहिले आहेत, आपण यांच्या कांद्याची पाहणी केली आहेत, यांचे कांदे पाहिले आहेत, यांची संपूर्ण वावराची पाहणी केली आहोत. तर ह्या आंब्याचे झाडं असेल, यांचे सर्व जे झाडं, यांचे जे शेत आहेत सर्वांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. इतक्या प्रमाणात नुकसान झालं की या पारनेर तालुक्यामध्ये असा खूप वेगाचा पाऊस आला, वारे वावदान आणि हा पावसामुळे हाहाकार करून असा पाऊस कधी न पाहिलेला पाऊस होता. यांचे जे छोटे लेकरं आहेत, आपण पाहू शकता दृश्य, हे जे लेकरं आहेत आणि हे लेकरांना पण शाळेत जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता पण नसतो आणि हे आजोबा असेल, आजी असेल, हे जे ताई आहेत, हे सर्वात म्हणजे गरीब कुटुंब आहेत आणि यांची जमीन आहे. यांची जमीन असून पण ग्रामपंचायत यांची दखल घेत नाही आणि यांना या ठिकाणून हाकलून लावण्याचा प्रयत्न या ग्रामपंचायतीने लावला आहे. तर आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई, तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा तुम्ही. सर, आमचं अशी म्हणणं आहे का आमचं सगळं छप्र बिप्र सगळे उडून गेलेले आहेत. आमच्याजवळ काही सुद्धा राहिलेलं नाही. सगळे उडून गेल्याच्या नंतर आम्ही गोदाड्यांनी पोरसवर झाकून घेतले. गारपीट मोठ्याल्यात पडायला लागले. मग मोठ्या गारपीट पडायला लागल्याच्या नंतर आम्ही पोरांना गोदाड्यांनी झाकून घेतले. झाकून घेतल्याच्या नंतर सगळं आमदाला दिसणं असं झालं. सगळं अंधार गुडूप पडलेलं होतं. आम्हाला काही सुचना असं झालं. पार इथं काही सुद्धा राहिलेलं नाही. आमचे आंब्याचे झाड, नारळ नुकसान मरणाचे झालेले, बकर आमचे कोकर मेलेले आहेत. बकर कोकर मेले आहेत. शासनाने काही तुम्हाला येऊन काही तुमचा पंचनामा केलाय का? कोणी आलतं का अधिकारी? तर सर, आम्ही तलाठी भाऊसाहेबाकडे गेलो. आमचा नोंद ते पंचनामा करून घ्या म्हणलं तरी आमचा पंचनामा करून घेणार नाही. सरकारी गारण जमीन आहे, आम्हाला उतारा नाही, तिथला जोडता येत नाही. ही सरकारी जमीन तुम्हाला भेटणार नाही. सौर ऊर्जा प्लेन त्याच्यावर ठेवणार आहे आम्ही. तुम्ही हाकलून देणार आहे आम्हाला. म्हणजे तुम्हाला या ठिकाणाहून हाकलून लावणार आहेत आणि या ठिकाणी सौर ऊर्जा पॅनल तयार करण्याचा ग्रामपंचायतचा प्लॅन आहे. म्हणजे ही तुमची जागा, स्वतःची जमीन असून पण तुम्हाला या ठिकाणी हे हाकलून लावणार आहे आम्हाला. 40 वर्ष झालं सर. 40 वर्ष झालं आम्ही तिथं राहतो. 40 वर्षापासून इथं राहतो. आम्हाला काही पण त्यांचा आदेश नाही. आम्ही स्वतंत्र मिळवलं सगळं. मी विहीर पाईपलाईन स्वतंत्र आणली. त्यांचं काही नाव काय आजी? माझं नाव आरिपा सुभाष भोसले. सुभाष भोसले. तुमचं नाव? कावेरी विशाल काळे. विशाल काळे. मुलगी मुलगी आहे. मी पोरगे शाळेला आहे. 14 शाळेला आहे. हे बारके 8वीला आहे. बारके मुलं सर आमचे. अशा गारपिटाने जोडले का सगळ्या गाव विरोधात आहे सर. आमच्यावर अन्याय घ्यायला बोलतात. असे डिपार्टमेंट आले तरी चाललेलं डिपार्टमेंट आमच्याकडे वळते. इथं पारदे यांना पकडून न्या असं सुद्धा दाखवतात सर. ते गावातले लोक नाही. आमच्याकडे कोणी पाहुणं रावळं आलं तर तुमच्याकडे पाहुणं रावळे आले, तुम्ही चोरटे बामटे असं म्हणून तुमच्यावर आळ घालतात बाहेरून. या ठिकाणी आपण पाहत आहोत पारनेर तालुक्यातील हे राळेगण थेरपाळ गाव आहेत आणि या गावातील हे आदिवासी बांधव आहेत, पारधी बांधव आहेत आणि ह्या बांधवावर खूपच प्रकारे म्हणजे असं नाईलाज म्हणजे अशी एक विचित्र घटना या ठिकाणी झाली आहेत. तर या ठिकाणी जी घटना झाली आहे की हे स्वतःचं यांची शेती आहे, 20 एकर जमीन आहे यांची स्वतःची. 40 ते 50 वर्षापासून या जमिनी यांचा ताबा आहेत आणि ह्या जमिनीवर स्वतः आपले गोरगरीब कुटुंब आहेत, हे राबतात. यांचे लहान लेकरं आहेत, आपण दृश्य पाहू शकतात. आणि हे गोरगरीब कुटुंबातील असल्यामुळे यांच्यावर या गावातील जी दडपशाही चालती, जे अधिकारी वर्ग असेल, सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी अधिकारी असेल, कोणीही यांची दखल घेत नाही. आतापर्यंत यांचे पंचनामे झालेले नाहीत आणि यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात यांच्यावर अन्याय झाला आहे. यांचं प्रमाणात खूप नुकसान झालं आहे. शासनाला आमची एकच विनंती आहे, या कुटुंब हे बेघर झालेलं कुटुंब आहेत. तर हे जे भोसले कुटुंब आणि जे त्यांची जी मुलगी आहे काळे ताई, असं हे ज्यांचं कुटुंब आहे, हे जे पारधी कुटुंब आहे, यांच्यावर जो झालेला अन्याय आहे, हे शासनाने लवकरात लवकर यांना न्याय मिळवून द्यावा आणि यांचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत. आज जर पंचनामे नाही झाले आणि जर यांना जर हक्काचं घरकुल नाही मिळालं, कारण यांचे घरकुल येतात पण यांचे घरकुल परत पाठीमागे पाठवले जातात, म्हणजे इथे पण राजकारण चालतं. तर अशा प्रकारे यांच्यावर झालेला जो अन्याय आहे, हा अन्याय लवकरात लवकर थांबवावा आणि शासनाच्या माध्यमातून यांना न्याय मिळवून द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो. आणि जर यांना असा न्याय मिळाला नाही
तर हे कुटुंब बेघर होईल. आणि जर यांनी जर पुढे काही केलं, काही यांच्या जीवाचं काही कमी जास्त जर झालं तर याला जबाबदार सरकार जबाबदार राहील असंही त्यांनी गावकरी आणि सरकार जबाबदार राहील असंही त्यांनी सांगितलं. गावावर सगळी जबाबदारी सर. गाव आम्ही जरी मेलो ना, आम्ही मारायला तयार. सौर ऊर्जन जर उभं राहिलं तर आम्ही एवढ्या औषधाची बाटली घेऊन मारायला तयार आहे. जमीन काढलेली सौर ऊर्जा एक दगड उचलून बाजूला मांडला, ताली घातल्या, आमची मारायची वेळ आणलेली त्यांनी. आतापर्यंत 40 वर्षापासून सौर ऊर्जा जो पॅनल जर यांनी इथं जर ग्रामपंचायतने किंवा येथील जर लोकांनी उभा केला तर हे स्वतः मरणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. जर हे जर कुटुंब बेघर झालं किंवा हे कुटुंब जर नष्ट झालं तर याला जबाबदार शासन राहील, हे सरकार राहील. तर मी त्याच्यात घातली. सरकारला एकच विनंती करतो की ह्या कुटुंबाला लवकर लवकर त्यांच्या असणाऱ्या मूलभूत गरजा आणि त्यांचं जे झालेलं नुकसान भरपाई आहे त्यांना लवकर लवकर मिळावीत आणि शासनाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्यांना लवकर लवकर प्राप्त व्हाव्यात अशी मी शासनाला विनंती करतो. आणि यांचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत आणि हे जे कुटुंब गरीब कुटुंब आहे यांचं लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं, यांना हक्काचं घरकुल मिळावं असं मी शासनाच्या माध्यमात शासनाला विनंती करतो. आणि राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या माध्यमातून शासनाला एकच विनंती करतो की लवकरात लवकर ह्या बेघर झालेल्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मी विनंती करतो. कॅमेरामॅनसाठी राहुल कुदनर, राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहमदनगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.